शेतकरी लासलगावचा कधी खूप त्याच्या बिचाराच्या डोळ्यात नेहमीच पाणी असतं. मग मी पण कधी बायको किचन में कांदा कापत असेल तर माझ्या डोळ्यात पाणी येतं, कांद्याशी पाणीचा संबंध असं वाटतं. पण शेतकरी म्हणतो आमचा संबंध कायमचाच आहे, कारण खूप पीक आलं तरी पाणी येतं आणि खूप पीक नाही आलं तरी पाणी येतं. म्हणजे कांदा आणि त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी याचं न सुटणारं नातं निर्माण झालं. तर या गोष्टीला मार्केटिंग कसं मिळेल, त्याला प्रोसेसिंग कसं करता येईल, ह्या गोष्टीने आपण जर विचार केला तर आपल्याला रेल्वेचा पण फायदा करून घेता येईल, तुम्हालाही फायदा देता येईल. परंतु निराळ्या दृष्टीने विचार केला पाहिजे. आता सहकार बँकांकडे आता एक परिस्थिती आहे की फंड जास्त आहेत. आता समजा तुम्ही असं केलं, सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र केलं, त्यांचे प्रोसेसिंग हा प्रॉब्लेम. आता फ्रान्समध्ये कांद्याला डिहायड्रेट करतात आणि कांदा डिहायड्रेट करून मग जेव्हा वापरायचं असेल तेव्हा वापरतात. शेतकऱ्याला त्याच वेळेला किमतीमध्ये तेवढी बदल होणारच नाही. अशा गोष्टीचा विचार आपण जर केला, मला माहिती आहे महाग ग्रेप्स तर आहेच, जे संपूर्ण राज्यभर त्याचं काम चालतं. परंतु त्याच्यामध्ये आपण आता त्याच्यात तुमच्याकडे बरेच वाईन मेकर्स पण आले, बऱ्याच लोकांनी काम केलं, चांगली खरोखर चांगली गोष्ट आहे, म्हणजे कारण व्हॅल्यू ॲडिशन झालं. परंतु आपल्याला अनेक गोष्टीने अशा दिशेने भाजीपाला तसं पॅक करून भाजीपाला देता येईल की नाही. रेल्वे देखील खरेदी करेल, मी पण त्याला प्रयत्न करायला सांगतो. पण आपल्याला सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांनी बँकिंग करताना देखील आपलं बँकिंग कसं वाढेल, जर तो आपला कस्टमर आहे, आजचा असणारा किंवा उद्याचा होऊ शकणारा, ह्याला पण वाढ कशी होईल हे पाहिलं पाहिजे. त्याची वाढ झाली तर आपली वाढ झाली. ते बायबल मी सांगितले लव द नेबर, त्याचं कारण काय होतं की जर शेजारी सुखी असेल तर मी मला पण सुखणार. रोज रात्री भांडण करत बसला तर मला झोप येणार नाही. शेजारी म्हणतो शेजारी पण ठीक राहावं. तर आपला कस्टमर जोपर्यंत चांगला होत नाही तर आपल्याकडे कस्टमर इज ऑलवेज राईट म्हटलं काय तर आलं आणि त्यांनी तक्रार केली की माझ्या बॅलन्समध्ये चूक आहे तरी यू आर राईट म्हटलं तर काय तो कस्टमर राईट होत नाही. तर कस्टमरला राईट नाही, त्याचा फ्युचर ब्राईट कसं करता येईल हे पण पाहिलं पाहिजे. आणि ते करायचं असेल तर अशा दृष्टीने आपण एक विचार जर केला, मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर बँकांचाही फायदा होईल, समाजाचा फायदा होईल, सहकार क्षेत्र वाढेल आणि प्युअरली फंडामेंटली इकॉनॉमिकली साऊंड गोष्टींनी केलं पाहिजे, तरच सहकार क्षेत्र वाढू शकेल. अशा अनेक गोष्टी आहेत. पण तुम्हाला बँकांना साठी लागणारी मदत, उद्या रेल्वेचं काय लागेल, तुम्ही काही गोष्टीचा उल्लेख केलात, आपण निश्चितपणे प्रयत्न करू. पण तुम्ही तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने निळ्या दृष्टीने आपण सहकार क्षेत्राकडे पाहिलं पाहिजे. आणि सहकार क्षेत्र आपण नेहमी रडून बसलो तर कोण आपल्याकडे बघणार नाही. रोज मरे त्याला कोण रडे आपल्याकडे म्हण आहे ना. तर ते पेक्षा आपण काय केलं पाहिजे, आपण स्वतःच्या ताकदीवर उभं कसं राहू शकू. त्याच्यामध्ये मला नेहमी एक उदाहरण आठवतं कोल्हापूर जिल्ह्याचं. कोल्हापूरमधले लोक म्हणतात आम्हाला सरकारची मदतच नको, तुम्ही इथे नाही आलात तर आम्हाला बरं, ते सरकारच्या लोकांना सांगतात. आणि आज कोल्हापूर जिल्हा आपल्याकडे खरोखर पुढारलेला जिल्हा आहे. त्याच्या विरुद्ध आमच्या कोकणातले लोक आहे, सरकार काय देईल नाही देईल त्याच्याबरोबर सांगणार, एक बिचारा कोकणातूनही मागे आहे. त्यामुळे आपल्याला सरकारपेक्षाही आपल्याला स्वतःच्या ताकदीवर उभं कसं राहता येईल, त्यासाठी निराळ्या दृष्टीने कसा विचार करता येईल म्हणून तुम्हाला 2-3 उदाहरणं दिली. परंतु अशा गोष्टीनेच आपण विचार केलात तर उद्या तुम्हाला एक आनंद होईल की एका नवीन उद्योगाला आपण जन्म दिला आणि त्या उद्योगामुळे आपलंही भलं झालं. आपलं असं वाटतं खूप कठीण काम आहे, पण विचार करा, अमूल ही एक फक्त खेडा डिस्ट्रिक्ट ही मिल्क मार्केटिंग सोसायटी आहे, फेडरेशन आहे. तुमच्या जिल्ह्यात पण मिल्क फेडरेशन आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याकडे आहेत. आपल्याकडे गोकुळ आहे, गोकुळचं पण मोठं झालं, पण बऱ्याच लोकांनी केलं. परंतु असा विचार करा ना की ज्या वेळेला खेडा डिस्ट्रिक्टची स्थापना झाली मिल्क फेडरेशनची, तर कोणाला वाटलं होतं की अमूल एवढं मोठं होईल. आज अमूलचा ब्रँड हा जगातला एक ब्रँड महत्त्वाचा मानला जातो. म्हणून हे तुम्हाला मी जे सांगतो ते सगळं होऊ शकतं. त्याला जोडून जेवढे आता आपल्याकडे सेल्फ हेल्प ग्रुप तयार झाले त्यांचं फेडरेशन केलं पाहिजे जिल्ह्यासाठी. त्यांनी तयार केलेल्या मालाला प्रॉडक्टचं कशा तऱ्हेने मार्केटिंग कसं करता येईल ते मी तुम्हाला सांगितलं. आपली ई मार्केटिंग आमच्याकडे करून देतो तुम्हाला, परंतु क्वालिटी आली पाहिजे. क्वालिटीसाठी स्टँडर्डायझेशन केलं पाहिजे, त्यासाठी एक स्केलअप केलं पाहिजे. आता खेडा डिस्ट्रिक्टनी करून दाखवलं. तुम्ही जर गेलात तिकडे प्रत्येक गावातली बाई दूध घेऊन जाते, पण तिथे कुठे ह्युमन टच नाही, क्वालिटी फॅन्टास्टिक. हे काम कसं होऊ शकतं, काय सप्लाय चेन मॅनेजमेंट असेल विचार करा. पण हे करण्यासाठी उद्या तुम्हीच असोसिएशननी नागरी जिल्ह्याच्या तुमच्या बँक असूनही ठरवलं की आम्ही आमच्या जिल्ह्यातल्या सेल्फ हेल्प ग्रुपना आम्ही अशा त्याची मदत करणार. कारण तुमच्याकडे ताकद आहे, तुमच्याकडे पैसे आहेत, तुमच्याकडे मॅनपॉवर आहे.
अशा तऱ्हेने आपण विचार करून आपली सहकार चळवळ वाढवली पाहिजे. आणि त्यासाठी मग सरकारची मदत नको आणि कोणाचीच गरज नाही. आणि उद्या तुम्हाला तो आनंद होईल की उद्या ज्या मोठ्या तऱ्हेच्या उद्या झाले, एक खेडा डिस्ट्रिक्टसारखे एक अमूलचा ब्रँड तुम्ही तयार करू शकलात नाशिक जिल्ह्याचा, तर ते तुमचे कस्टमर तर झालेच. आज तुम्ही त्यांना कधी लोन द्याल, उद्या तुम्हाला ते डिपॉझिट देतील, एवढी त्यांची ताकद वाढेल. आणि म्हणून अशा तऱ्हेने एक विचार करून आपल्याला काम करण्यासाठी मला वाटतं अभ्यास दौऱ्यामध्ये तुम्ही विचार करावा अशी तुम्हाला मी आग्रहाची विनंती करतो. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. तुम्हाला काय या दिल्लीच्या तुमच्या वेळेत काय तुम्हाला काय लागली मदत तर सांगा. उद्या परवापासून मी जरा बिझी पण तरी लागली आमच्या ऑफिसला मी सांगून ठेवतो. आणि पुन्हा एक तुमचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी पटकन स्टेजवर स्थानापन्न व्हावं. श्री सानप साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती आहे की जरा बाहेर काही आपले संचालक उभे असतील तर त्यांना ताबडतोबीने हॉलमध्ये येण्याकरता पाचारण करावं. अत्यंत बिझी शेड्यूल असलेले आदरणीय सुरेश प्रभूजी साहेब केवळ आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आलेले आहेत. आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. मी आपल्या कॉन्फरन्सचे चेअरमन माननीय श्री विश्वाजी ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी नामदार सुरेश प्रभू साहेबांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. प्रभू साहेबांची माननीय पंतप्रधान महोदयांबरोबर काही मिटिंगा पण चालू असल्या कारणामुळे त्यांना लवकर जायचं आहे. त्यामुळे आपण बाकीचा कुठलाही वेळ न घालवता साहेबांना जितकं लवकर प्रभूसाहेब आज एकूण खरं म्हणजे 200 लोक आमचे आहेत. तर गेले 2-3 दिवस जो काही फॉग आणि याच्याची काही परिस्थिती पुढे बाकी चला पण एक 2 मिनिटं मामा थांबला जरा थोडंसं लांब होऊन काढून हा रेडे हा चला पुढचे वसंतराव पालकर साहेबांचं पुढे लगेच सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती की त्यांनी तुम्ही येईपर्यंत त्याच्याशी गप्पा मारल्या माल जातो आणि कार्यक्रमात राजा भाऊ